त्याच्यामुळं पक्षाचा मेळावा झाल्यावर पुन्हा पत्रकार मित्रांना भेटता येत नाही। मग पत्रकार म्हणतात की बाबा आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्या, आमच्याशी बोला। तुम्हाला सध्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय आणि 3 पक्षाचं आणि काही मित्र पक्षांचं सरकार मिळून आम्ही चालवतोय। पण सध्या वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे आणि प्रश्न अनेक आहेत। मी नेहमी तुम्हालाही सांगत आलेलो आहे, कारण माझा शहराशी अनेक वर्षाचा संबंध आहे, की जे मूलभूत प्रश्न आहेत, जे खऱ्या अर्थाने विचारले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरं पण आम्ही सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून दिले पाहिजेत। कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, सध्या आरक्षणाच्या संदर्भातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री आम्ही सगळेजण सातत्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल आता काल पण एक घटना पुण्यामध्ये घडलेली होती, परंतु ताबडतोब पोलिसांनी जे कोणी त्याच्यामध्ये दोषी होते त्याच्यातल्या अनेकांना पकडलेले। आज 2-3 तासापूर्वी पत्रकार परिषद पण पोलीस ऑफिसरनी घेतली आणि त्याच्याबद्दलची सगळी वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगितली। कोण त्याचं उत्तर दिलेलं आहे, तपास चालू आहे। त्याबद्दल पूर्ण तपासाच्या बद्दलचं संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही। मी एवढंच तुम्हाला जबाबदारीने सांगतो की या संदर्भामध्ये जे काही आहे ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली जाईल आणि तशा पद्धतीनं FIR वगैरे जे काही दाखल करायचं ते पण केलं जाईल। दुसरीकडे बावळची जागा शिवसेनेची आहे, तर एकीकडे तिकडे पार्थ पवारांना उमेदवारी जी अशी तुमच्या पक्षाचे म्हणतात, तर इकडे मेळावा होतोय। आम्ही त्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस भाजपचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे आम्ही वरिष्ठ लोक आणि शिवसेनेचे शिंदेसाहेब वगैरे मान्यवर मुख्यमंत्री महोदय असे आम्ही एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय घेऊ। वेगवेगळे कार्यकर्ते, वेगवेगळे सहकारी आपापल्या परीनं भूमिका मांडत असतात, परंतु आता महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला लोकसभेला सामोरं जाणार आहोत आणि त्यावेळेस महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार। तुम्ही काय करता, एखाद्या व्यक्तीने एखादं भाषण केलं की लगेच त्याच्या संदर्भामधलं प्रश्न त्या ठिकाणी विचारता। 1 मिनिट, हा त्यांचं मत आहे। किती सहकारी संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत आपण सांगा ना मला। जरूर आज नाही, मी पण सुरुवातीला राजकारणात यायच्या आधी सहकारामध्ये पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे। मी ज्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 32 वर्ष प्रतिनिधित्व केलं, आता मी तिथं नाही आहे, पण 32 वर्ष केलं, ती आज राज्यातली अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते। आणि माझ्या विचारांनी चालणाऱ्या सहकारी संस्था बहुतेक सगळ्यात चांगल्या चाललेल्या आहेत, कारण माझी भूमिकाच अतिशय कडक त्या बाबतीमध्ये असते। इव्हन आम्हाला टार्गेट करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या बद्दलचं कोण 10,000 कोण 25,000 कोटीचा भ्रष्टाचार वगैरे बोललं। आज देखील पत्रकार मित्रांनो जाऊन बघा, ती बँक 600 म्हणजे जवळपास 300 कोटीपेक्षा जास्त त्या बँकेचा नफा आहे। मला वाटतं 600 कोटीचा नफा आहे, माझं जर चुकत नसेल। पण जर बँक तुम्ही बघितलं, जर एखाद्या बँकेमध्ये जरा गडबड झाली तर ती बँक रसातळाला जाते। तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे सेवा विकास बँकेचं, रुपी बँकेचं, शिवाजीराव भोसले बँकेचं, सुवर्णयुग बँकेचं, काय ते अजून एक मगाची सिटी जर असं काहीतरी नाही, एक बँकेचं मगाशी विकासने सांगितलं होतं। तर अशा अनेक बँकांचं, त्याच्यामुळं जर बँक चुकीच्या पद्धतीनं चालवली तर, आणि कितीतरी जिल्हा बँका देखील महाराष्ट्रातल्या अडचणीत आहेत, तुम्हालाही माहिती आहे। असं आहे, आता राज ठाकरेंना जे वाटलं ते त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे, परंतु काही जणांच्या चुका होत असतील
परंतु सगळ्यांनाच एका माळेत मोजण्याचं कारण नाही. काही संस्था जरूर चांगल्या आहेत. महायुतीची बैठक पार पडली त्याच्यामध्ये कुठल्या? नाराज आहेत मुंबईमध्ये जी काल महायुतीची बैठक झाली. बच्चू कडू खास करून म्हणाले की कामापुरता मामा करू नका, लहान गटा पक्षाकडे लक्ष आहे. त्याच्यामध्ये मी पण पेपरला ती बातमी वाचलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्यातर्फे सुनील तटकरे, भाजपातर्फे बावनकुळे साहेब, शिवसेनेतर्फे काही मान्यवर असे सगळे उपस्थित होते, मित्रपक्ष उपस्थित होते. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. जरूर एकनाथराव शिंदेंच्या लेवलला मी, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण त्याची नोंद घेऊ आणि त्या ठिकाणी त्यांचं काय मत आहे, जर त्यांची इच्छा असेल मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल चर्चा करावी तर CM साहेब चर्चा करतील आणि त्याच्यातनं समज गैरसमज असतील तर दूर करतील. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आता बोलले काही वेळापूर्वी की आपली या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढणार आहोत. आपली भूमिका अहो, त्यांना त्यांचं चिन्ह धनुष्यबाणच आहे ना, पक्ष शिवसेनाच आहे ना. आपली भूमिका कोणाच्या बद्दल? आपल्या चिन्हाच्या संदर्भात आमचा चिन्हाचं इलेक्शन कमिशनच्या पुढं मॅटर होती. आम्ही आमची भूमिका मांडली, इतरांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्याच्यातनं इलेक्शन कमिशन काय तो निर्णय देतील. तो निर्णय दिल्यानंतर आम्ही त्याबद्दलचं पुढची जे काही लाईन ऑफ ॲक्शन घ्यायची ती घेऊ. काही वेळापूर्वी रोहित पवार आले होते शहरामध्ये. रोहित पवार म्हणाले की एकाने विचारा ना. पवार आले होते शहरामध्ये काही वेळापूर्वी. ते म्हणाले की 7-8 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये कोण गेलं होतं हे तपासा आणि मग माझ्यावर जी काही कारवाई झाली ईडी ती त्यातनं झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तपासा ना, तपासा. आपण तर पुढं ज्याला तपास येतात नाही तपासा. अजित पवार मित्रमंडळ काय? बच्चा आहे, बच्च्याच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्ते प्रवक्ते देतील उत्तर. हो का? हे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागे माझ्या पण 22 ठिकाणी कारवाई झालेली आपल्याला आठवतंय का? शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो, संस्थांचं काम करत असतात. जर तथ्य असेल तर बाहेर येतं, तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते. आजच नाही, तुम्ही काय करता, असं अनेक चौकशा करणाऱ्या राज्य पातळीवरच्या संस्था, केंद्र पातळीवरच्या संस्था आपापलं काम करत असतात. पण मीडिया ठराविक गोष्टी घडल्या तर त्याला प्रसिद्धी देतं. अशा गेल्या वर्षभरात तर खूप जणांच्या चौकशा चाललेल्या आहेत. दादा, संजय राऊत जे आहेत ते सकाळी म्हणाले की महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते मेलेल्या कोंबड्या आहेत. मी तुम्हाला मागे सांगितलं ना, सोम्या गोम्यांना मी उत्तर देत नाही. काय? सलग 3 दिवस इंद्रायणी बेसाळले आहे. केमिकलयुक्त पाण्यामुळे वारंवार प्रश्न पुढे येतोय. प्रशासन लक्ष देत नाही. त्याच्या संदर्भामध्ये पोल्युशन बोर्डाने लक्ष दिलं पाहिजे. मी पोल्युशन बोर्डाच्या चेअरमनला सांगतो किंवा जे सेक्रेटरी असतील त्यांना की का काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर ते पार पाडत नसतील तर नागरिकांना PIL पण करता येतं किंवा सातत्याने आम्ही लक्षात आणून देतो तरी हे म्हणावं असं लक्ष देत नाही. आणि आता तुम्ही मला सांगितलं उद्या मला वाटतं रविवार आहे, परंतु प्रेस संपल्यावर देखील मी पुढच्या माझ्या कार्यक्रमाला जायच्या आधी माझ्या ऑफिसलाच म्हणजे माझ्याबरोबर जो स्टाफ आहे त्याला सांगेन किंवा फोन लावून दे, मी ताबडतोब त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलू. तुम्हाला मी एक सांगतो, एवढ्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अनेक लोक आहेत, कुणी पण काहीतरी बडबडणार
वास्तविक पत्रकार मित्रांनी त्याची शहानिशा केली पाहिजे की त्या बोलण्यात तथ्य आहे की नाही. जसं मागं सांगण्यात आलं की पुण्याच्या मेट्रोचा हिस्सा आला नाही, दादांत खोटी बातमी होती, दादांत खोटी, तरी बातमी तुम्ही लोकांनी चालवली. आता पण तिथं जे कोणी होते, तुम्हाला अजित पवार 91 पासून माहिती आहे, इथं खासदार असल्यापासून. माझ्या पुढं जर असं काही झालं तर मी गप्पा बसणारा माणूस आहे का? आणि ज्यावेळेस मी तिथून गेलो, माझा काल शासन आपल्या दारी म्हणून रायगडला कार्यक्रम होता, तिकडनं आल्यावर मला ते कळलं की असं असं झालं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका.